नमस्कार, मी ऋतुजा. ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. खोपोली नगर परिषद निवडणूक येत्या 2 डिसेंबरला होणार आहे आणि ह्यासाठी खोपोली पोलिसांना मोठा बंदोबस्त तैनात करावा लागलाय. यावेळी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी आज खोपोलीमध्ये पोलिसांनी रूट मार्च काढलाय. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनात खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल आणि खोपोली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी शहरातील सर्व प्रभागांना भेट देत निवडणूक यंत्रणेची सखोल पाहणी सुद्धा केली आहे. तर यावेळी डॉक्टर विशाल नेहुल यांनी कायदा आणि सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याच्या सुद्धा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. निष्पक्ष, निर्भय आणि दबावमुक्त निवडणूक हा पोलीस प्रशासनाचा स्पष्ट हेतू आहे आणि कोणत्याही प्रकारचा अनुचित हालचाल सहन केली जाणार नाहीये असा ठाम इशारा सुद्धा त्यांनी दिलाय. विशेष दक्षता, वाढीव गस्त आणि संशयितांवरती बारकाईने नजर ठेवण्याचे आदेश सुद्धा त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत. 2 डिसेंबरला होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करून सुरक्षिततेतील त्रुटी तातडीने दूर करण्याचे निर्देशही डॉक्टर विशाल नेहुल यांनी दिले. मतदान केंद्रांची रचना, CCTV नियंत्रण, पोलीस बंदोबस्त, वाहतूक व्यवस्थापन, असामाजिक घटकांवरची कारवाई तसंच निवडणूक पूर्व आणि निवडणुकीनंतर EVM मशीनची सुरक्षा यांचा त्यांनी काटेकोर आढावा सुद्धा घेतलाय. डॉक्टर विशाल नेहुल यांच्या सूचनानुसार खोपोलीमध्ये पोलीस दलानं दंगा काबू योजना राबवून तसंच रूट मार्च काढून निवडणूक पूर्व वातावरणामध्ये कायदा सुव्यवस्था टिकवून ठेवण्याची तयारी पूर्ण केली आहे आणि ह्या कारवाईमुळे खोपोलीतील निवडणूक प्रक्रिया अधिक सक्षम, सतर्क आणि पोलीस नियंत्रणाखाली असल्याचंही अधोरेखित झालंय. या निवडणुकीमध्ये कुणालाही गैरप्रकार करण्याची संधी मिळणार नाहीये असाही ठाम संदेश पोलीस प्रशासनाने दिलाय.